ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आपण ऐकत आहात शिवभक्तीचा माझा प्रवास, हे माझं आत्मकथन. आता सध्या आपण ऐकत आहात बालपणीच्या माझ्या आठवणी. हं? या कार्यक्रमात मागील भागामध्ये आपण ऐकलं की मी सुखरूप गावी आलो. हं? आणि म्हशीची खबर घ्यायचं ठरवलं. हं? पण लवकर काही खबर लागली नाही. शेतकऱ्याला काही माहीत झालं नाही ते काय केलं ते. पण कालांतराने ते महिना 15 दिवसांनी कळलं की आपल्या शेतामध्ये कुठल्या तरी जनावराने ऊस खूप खराब केलेत. म्हणजे मधले एक खळबर रान मोडून टाकलं, सगळे ऊस खराब करून टाकलेत. म्हणजे खूप ऊस. सांगायचं म्हणजे एक बैलगाडी पुरते. हं? हे गोष्ट मला लांबून कळली, पण शेतकऱ्याला कळलं नाही की नेमकी म्हैस कुणाची होती, का म्हैस होती का इतर जनावर होतं का माणूस म्हणावं तर तिथं माणसाचे काही माग वगैरे नव्हते. हं? पण बऱ्यापैकी कार्यक्रम झाला. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की गावात नाटक बसवायचं ठरलं. मला गावामधील नाटकामध्ये स्त्री भूमिका करण्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि मला नाटकामध्ये घेतलं. मग लिंबराज पाटीलने सांगितलं की बायाची ॲक्टिंग करण्यासाठी तू बाईकडे बघ जा, कशी हालचाल करते, काही करते वगैरे, मुली वगैरे कशा चालतात बोलतात. हां, म्हणून मी एका दिवशी त्यांचं निरीक्षण करत असताना एका मुलीनं तक्रार केली तिच्या आईकडे की ही मुलगा माझ्याकडे सारखं बघतो म्हणून. पुन्हा आमच्या घरी प्रकरण कळलं, घरचे रागावले. त्यानंतर ही समजा पाटलांनी मध्यस्थी करून की बाबा ते तसं काही नव्हतं, ते मुलीची ॲक्टिंग करायला शिकतोय म्हणून ते बघत होता, तसं बाकी काही डोक्यात घेऊ नका, तो मुलगा तसा नाही आहे. असं समजावून सांगितल्यानंतर ते प्रकरण जाग्यावर निभलं. परंतु आता तालमी चालू झाल्या होत्या. मी आता ॲक्टिंग चांगल्या प्रकारे करू शकत होतो. पाटील जसं सांगन तसं मी आता डायलॉग बोलत होतो. हं? आणि डायलॉग स्त्रियांच्या आवाज नाजूक काढणं, ह्या अशा गोष्टी शिकवत होते पाटील मला. हं? म्हणजे नाजूक बोलायचं, मोठ्यानं बोलायचं नाही, हां, वगैरे डायलॉग सगळे दररोजचे दररोज. आणि मी बारकाईनं लक्ष देऊन ऐकत होतो. पण इतर मुलांपेक्षा माझं चांगलं होत होतं, त्याच्यामुळे पाटील खूप खुश होते माझ्यावर. हं? आणि मी सगळ्यात छोटा होतो. तर बघता बघता तालमी होत गेल्या. माझा सराव होत गेला. मला त्यातलं बरंचसं काही कळत नव्हत्या काही गोष्टी. म्हणजे तेवढी काही भावना वगैरे अशा काही हिरोईनचं काय असतं काय असं काही म्हणजे कळत नव्हतं. परंतु जसं सांगन तसं मी ऐकत होतो आणि बारकावे टिपत होतो. त्याचा अभ्यास करून करण्याचा प्रयत्न करत होतो. हं? बघता बघता नाटकाचा दिवस उजळला. 26 जानेवारी. 26 जानेवारीला सकाळी झेंडावंदन वगैरे झाले, गोष्टी सर्व झाल्या. आणि रात्रीच्या वेळी म्हणजे 8 वाजता नाटक करण्याचं ठरवलं. म्हणजे असं त्याच्या अगोदर रंगीत तालीम वगैरे झाल्या होत्या. रंगीत तालीम म्हणजे कपडे घालून ती सराव केला जातो. आता बऱ्याचशा मुलांना काही माहीत बी नसेल हे. तर रंगीत तालीम वगैरे झाल्याने नाटक करायचं ठरलं. हं? मग नाटकाच्या दिवशी सगळं, आता मला काही टेज वगैरे करण्याच्या असल्या काय भानगडीतलं काही नव्हतं. पहिलं कसं नाटकातली मुलंच आपलं ते पत्रे इकडले तिकडले काही करून आपलं टेज करायचे. म्हणजे परिस्थिती थोडंसं असे ह्याच्यावर तिकिटावर वगैरे नाटकं नव्हते. आपले एक हौशी कलाकार म्हणून मुलं करत होते ते फ्रीमध्ये. काही तसं काही वगैरे नाही तो प्रकार. आणि मी स्त्री भूमिका असल्यामुळं मला कुठं काम करायची गरज पडत नव्हती. कारण प्रत्येकजण मला जरा आदरानंच बोलत होतं. कारण का, तर ह्यानं जर चकली मारली तर नाटकच बंद होतंय. कारण मेन पात्र होतं म्हणजे हिरोईनचं मधलं. आणि त्याच्यावर आधारित होतं नाटक सर्व. त्याच्यामुळे मला जपत होते. मला कोणी दुखवीत नव्हतं शक्यतो. एक मुलगा दुखीत होता, टेन्शन देत होता. त्याचं माझं सारखं येत होतं टेन्शन. म्हणजे रागवत नव्हतं पण म्हणजे मस्करी करायचा. हं? ते सुताराचं म्हणून होता, ते सुमंत म्हणून. हं? ते फार आगाव होता. माझ्यापेक्षा उंचीला खूप बुटका होता. हं? पण थोडंसं मला करायचं, खवळाखवळी करायचं जरा जास्त. हं? ती वारली आता, मला ती आठवण झाली त्याची.
तो वारला मागच एक 20-22 वर्षापूर्वीच. आणि झाला नाटकाचा दिवस उगवला, सगळं कामकाज लागलं. मग संध्याकाळच्या वेळी सगळे पडदे फिरदे सगळं झालं. मग काय असतं, नाटकाच्या वेळी गणेश स्तवन असतं. आणि गणेश स्तवन, आता कुठल्याही कार्यक्रमाला आपण गणपतीला आव्हान करावंच लागतं. गणपतीची आराधना केल्याशिवाय कुठलाही कार्यक्रम आपण करत नाहीत. पूर्वी तर खूप देवदेवतांना मान्य करत होते ते. कारण कुठल्याही कसलाही तुमचा कुठलाही कार्यक्रम असो तर गणपती स्तवन, सरस्वती स्तवन केल्या जायचंच. तसं नाटकाची सुरुवात करताना सुद्धा गणपती स्तवन म्हणजे गण म्हणून असायचं ते. ते पूर्वी तेच करत होते. पुन्हा त्याच्यामध्ये बदल केले बरेचसे नंतर. तर मी स्वतः लिहिले ते गण वगैरे काय असतं ते. पण त्यावेळेस मी लिहिलेलं नव्हतं. पारंपरिकरित्या जी काय असतं गणपती स्तवन वगैरे. मग त्या सुरुवातीला काय करतात, सगळे कलाकार आहेत ते समोर स्टेजवर येतात. म्हणजे थोडक्यात लोकांना दिसावं हे कलाकार आहेत म्हणून. मग काय असते, मजाच असते ते. प्रत्येक मुलं तर ती जास्त पुढे बसतात. बरेचशी मुलं, लहान लहान मुलं कशी असते, मग लगेच ती खालून मुलं होते, रे आमच्या 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 काकीची साडी आहे रे. म्हणजे मी साडी घातलेली होती ना. कोणी काही म्हणते, होय र जम्पर कुणाच आहे ती, आमच्या काकीचीच या. मग कुणी कुणाचा फेटा आणलेला. आता सगळे उसनवरून आणलेले असतात कपडे. त्या काळात थोडंसं असं विकत वगैरे काही नव्हतं किरायला. तर मग कुणी कुणाचं फेटा आणलेलं. मग आमच्या अन्नाचा रे पटका, आमच्या अन्नाचा पटका लय भारी दिसतंय राव. म्हणजे लेकरं म्हणजे कालवा करतात बाहेर आल्या आल्या. कुणी म्हणतं शर्ट, कुणाचं हे धोतर कसं दिसलंय र ती, कसं दिसायला रे म्हातार. म्हणजे लेकरं फार कालवा करतात पुढे. म्हणजे आता करतात का नाही मी नाटक बघत नाही, आता खूप दिवसाची काळ येतो. तर अशी मजा, सगळेजण आलेले. मग झालं गणगवळण वगैरे तसे झाले ते असतं. आणि मग नंतर मध्ये सगळे जातात. मग पुरा पात्रपरिचय असतो. म्हणजे पात्रपरिचय कसा की प्रत्येक कलाकारांनं की त्याच्या भूमिकेमधील एखादा डायलॉग, एखादा संवाद जी का चांगला असेल तो संवाद त्यानं स्टेजवरून बोलायचा असतो. तर आता आमचं हिरो आणि हिरोईन, आम्ही हिरोईन मी. तर आमचा हिरो आलेला, मग त्याचा संवाद होणार. पण मला ते पुढे असं म्हणजे सांगितलं या भूमिकेमध्ये अमुक अमुक काम करतंय असं म्हणून आलं की ते पुढे यायचं असतं आपण. आणि त्या समोरच्या व्यक्तीनं बी तसं आमच्या दोघांची एंट्री झाली, हिरोची आणि हिरोईनची. आणि चालू झालं. मग त्याचा डायलॉग होता. आता हे प्रेम म्हणजे प्रेमावर आधारित काही स्टोरी होती त्याच्यामध्ये, सामाजिक नाटक होतं ते. तर ते मला प्रेम तसलं त्या काळात काही कळत बी नव्हतं. कारण माझं वय नव्हतं तेवढं कळायसारखं. आताच्या मुलांना कळतंय पण त्यावेळी काळात नव्हतं काही, तसं कळत नव्हतं मला काही. फक्त ते सांगितलं तसं बोलायचं. मग पुढला हिरो बोलतोय डायलॉग, मी तुझ्याबरोबर लग्न नाही करू शकत मी. हिरोचं वाक्य. माझं वाक्य, मी हिरोईन बोलते, पण का करू शकत नाही. अरे मी जीवापाड प्रेम केलं रे तुझ्यावर, मी का करू शकत नाहीस तू. काय चुकलं माझं. ही वाक्य म्हणजे काही दोन्ही डायलॉग थोडेसे लक्षात राहिलेत माझ्या. त्याचं कारण सांगतो. काय झालं, आता ही बरेच जण आता घरातली परिवारातली तुम्ही मंडळी व्हिडिओ माझा बघत असता की तुम्हाला म्हणताना महाराज काय सांगायले, पण माफी मागतो तुमची. त्याचं झालं काय, पुढे मी असं रडक्या आवाजामध्ये डायलॉग बोलत होतो आणि माझ्या ब्लाऊजच्या मध्ये असं कचकटून चावावं लागलं मला. ते पुढे ऑटोमॅटिक चावल्यामुळं माझं रडणंच जास्त ऑटोमॅटिक झालं. आता मी चावायला म्हणून मी रडायला लागलो. अक्षरशः पाणी आलं माझ्या डोळ्यातून. आता मी ती असं अभिनय नव्हता केला तर मला झालं होतं तसं.
हं? झालं काय त्याच्यामुळे अक्षरशः मुंग्यानं चावा घेतला होता. हं? त्याच्यामुळे एकदम रडकुणी चेहरा आणि मधली आग, त्याच्यामुळे मी अक्षरशः रडलो, डोळ्यात टचकीने पाणी आलं. आणि लोकांना वाटलं की काय अभिनय, काय ॲक्टिंग केली. हो सर. आता ही ॲक्टिंग नव्हती, माझी खरीच ॲक्टिंग होती. त्याचं कारण काय आहे, तुमच्या अगोदर माफी मागितली हा. तर ती ब्लाऊजमध्ये काय होतं, समजा छातीसाठी काय केलं जातं, पाव घातले होते, पाव आपले. आणि त्या पावाला बहुतेक मुंग्या असाव्यात, लाल मुंग्या. ती दिसल्या नाहीत गडबडीमध्ये, अंधारामध्ये, समजा एवढा काय पाठीमागे उजाड नसतो त्याच्यामध्ये, छाती दिसावी म्हणून ते पाव कोंबलेले होते. आणि त्या पावाला मुंग्या चिटकलेल्या होत्या बहुतेक. आणि त्या मुंग्या चिटकल्यामुळे आणि ती मुंगीने चावा घेतल्यामुळे मी अक्षरशः रडकुंडी आलो. पण तो डायलॉगामध्ये रडका चेहरा, रडलेलं पाणी, ही लोकांना खरंच अभिनय वाटला. हं? आणि टाळ्या वाजवायला. पण तिकडे टाळ्या वाजवत पण माझी आग उठायला लागली. तर तिचं काय करायचं, पटकन तेवढा डायलॉग म्हणणे आणि पटकन मध्ये येणे, असं आतमध्ये येणे, भरभर 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 साडी फेडून टाकणे. आणि म्हणजे काय झालं, काय झालं, म्हणलं काय झालं सांगू तुम्हाला आता. हं? रडायला म्हणलं काय, मला लय चावलंय. म्हणलं काय झालं इथं, हसाय का रडावं काही कळणं गेलं. मग आपले गायकडून घरचेच होते ना मागे पाठीमागे आमच्या. म्हणले काय झालं रे, काय झालं. म्हणलं मग काढलं सगळं. म्हणले बघा बरं, म्हणलं लय छातीला चावलंय माझ्या. ते म्हणले अरे मुंग्या आहेत रे, म्हणले ह्याला. नुसतं हशा पिकला पाठीमागे. असं आमचं नाटक झालं. आता पुढे ते नाटक काय काय झालं ते नाही आपल्याला सांगायचं. पण लोकांना त्या नाटकातलं माझं काम आवडलं, कारण मी मन लावून केलं होतं. आणि शक्यतो मी कुठलंही काम करताना मन लावून, मन एकदम मनातून मन स्थिर करून करत असतो. करायचं म्हणून कधीच करत नाही. आणि हे नाटक करायला लावण्याचं कारण काय होतं, गुरुजींचं, की गुरुजी म्हटले की बाबा स्टेजवर जाणं कारण चांगलं असतं, लोकांची भीती जाते. आपल्या लोकांना मनामध्ये जी आपल्या भीती असते ना, नाटक केल्यानं त्याचा उपयोग तुला तुझ्या आयुष्यात होणार आहे. हं? म्हणून मला नाटक करायला लावलं होतं त्यांनी. हं? कारण लोकांशी बोलताना आपल्या लोकांची भीती वाटू नये यासाठी नाटक करायचं. म्हणजे या गुरुजीच्या आदेशावरूनच मी ही गोष्ट केली होती. परंतु पण आता मला छंद लागला होता. आणि माझी ओळख चांगल्या प्रकारे आता गावामध्ये झाली होती. कारण गावामध्ये काय झालं, ज्या दिवशी नाटक झालं आणि खूप लोकांना आवडलं. आता मला कसं करतोय ही मला काही कळत नव्हतं, कारण मला तेवढा कळता नव्हतो मी. परंतु माझी आई आणि वडील शेजारीच घरं असल्यामुळं नाटकाच्या त्याच्या शेजारीच ते पण पाहायला होते. कधी आई तसलं काही पाहत नव्हती. पण ती आपलं पोरग काहीतरी करतंय, आगाव पोरग, लय लोक चांगले चांगलं म्हणजे नेमकं काही बघण्यासाठी आली होती. ती काय मला कुठं बसली ती पण पाहिली नव्हती मी. परंतु बाया बायाचं पुन्हा नंतर कळालं की बाया म्हणत होते काय व तुमचं पोरग बारक, आ का होय ताई, तुमचं बारक पोरग लयच आगाव होय, बोलते कसं चापऱ्याने बोलते हो, माय किती गोड दिसतंय हो. मग आमच्या म्हातारीला म्हणजे आईला आनंद होता. हं, घरी करतं की काही भांडणं आणि तो वरी बोलत आहे, असं काहीतरी म्हणले झालं असं. पण अक्षरशः दृष्ट लागली मला. हं? दृष्ट लागली मला. आणि दुसऱ्या दिवशी मी आजारी पडलो. हं? कधी नाही ती आई, कितक्या दिवस मला चिडचिड करणारी आई, जरी जवळ मला गोडीनं बोलत नसणारी आई माझी, त्यावेळेस खरंच तिला कुठंतरी वाटलं की माझं पोरगं काहीतरी करतंय. शेवटी आईच असते, जरी मला भांडत असेल, मला जरी प्रेम दिलं नसेल, आईचं प्रेम तिनं लाभलं नसेल म्हणतो मी, परंतु आईनं कुठंतरी आईपणा दाखवला. हं? आणि तिला माझी क्यू आली वाटते. तर तिनं काय केलं, तिनं संध्याकाळी बी आता 12-1ला नाटक सुटलं, आल्यानंतर बी बाया बनलेला मग तिला संशय आला बायांचा की नक्कीच पोराला दृष्ट लागते आता, म्हणून तिनं दृष्ट काढली. परंतु दृष्ट काढल्यानंतरही मी आजारी पडलो. मग गुरुजी बी आले पुन्हा बाहेर, म्हणले काय झाले, काय झालं, म्हणले नाटक केल्यापासून पोरग उठाराच गेले म्हणले. हं? नाही म्हणले झालं असं ना, ते ताण वगैरे असतं होतंय तसं तसं. नाही म्हणले कुणीतरी बायाची दृष्टी लागली, त्याला लईच गोड करत होतं. हं?
लयच न वाजत होते, माय लोक लय न वाजत होते. हं? म्हणून दृष्ट लागली हो माझ्या पोराला. ही मी तिचं वाक्य ऐकलं आणि मला कुठंतरी मनामध्ये वाटलं, आई ती आई असते. आपल्याला जरी तिनं समजा आपला लाड नाही केला तरी कुठंतरी तिच्या मनामध्ये माझ्याविषयी आहे, कुठंतरी आहे, माझं पोरग काहीतरी चांगलं करतंय. तिला वाटलं, मला तिची जाणीव झाली. आज बी मला ती आठवतात गोष्टी. तिनं नाही आपल्याला पाहिजे तसं लोकांच्या आयासारखं नाही केलं, पण ज्यावेळेस माझं दुःख लागलं तसं त्या आईची ह्या कामाच्या दृष्ट लागली, याच्यामुळं तिच्या मनामध्ये कुठंतरी प्रेम जागृत झालं. तिनं दृष्ट काढली. म्हणजे कडू लावून इतकं नटत असते कारण म्हणजे प्रेमातून पण शिव्या देत होती. हं? लोकांची दृष्ट लागस तर इतकं करीत असतात का? असं तसं काही काही म्हणली. मग भेटायचे हे लोक, पण ती दृष्टच लागली होती. दृष्ट काढली, नजर माझी उतरली आणि मग तिथून पुढे म्हणजे चांगला झालो मी, चांगलं. पण ही शाळा ह्या गोष्टी करत 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 चांगलं चाललं होतं. आणि देवाचं बी करायचं की आता म्हणजे दृष्ट लागून म्हणले, मला विचारलं, अरे म्हणले तुझ्या गळ्यात रुद्राक्ष कुठे आहे? म्हणले रुद्राक्ष नव्हता माझ्या गळ्यामध्ये. कारण हा रुद्राक्ष मी बहुतेक 1 वर्षाचा असेल आता कवा मला कधी घातलेला होता ते कळत नव्हता. कारण प्रत्येक वर्ष 2 वर्षांना ते बदलत असत ते त्याचा दोरा वगैरे. कारण मला रुद्राक्ष ही जन्मल्यानंतर लगेच घातलेला होता असं म्हणणं आहे त्यांचं. कारण लहानपणापासून माझ्या गळ्यामध्ये रुद्राक्ष होता. आणि नेमका रुद्राक्ष नाटकाच्या वेळेस ती ब्लाऊजवर कसं ते दिसल म्हणून अथवा त्या तिथं कुठेतरी म्हणजे तालमी ह्याच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी काढण्यात आला काय की मला काही ते लक्षात नाही. आणि तो रुद्राक्ष नव्हता माझ्या गळ्यामध्ये. आणि म्हणले तुझा रुद्राक्ष कुठे आहे? रुद्राक्ष कुठं बघतो? नाहीच. म्हणली अरे त्यानं दृष्ट लागली की तुला दृष्ट लागू नये म्हणून म्हाताऱ्यानं रुद्राक्ष तुझ्या गळ्यामध्ये घातलेलं आहे. म्हातारा म्हणजे कोणतं? माझे वडील नाही, माझे चुलते, ती जाणते नेमते. त्याने मला लहानपणीच घातलेला होता रुद्राक्ष. का रुद्राक्ष लहानपणी घातला होता की माझं नाव ही संगमेश्वर ठेवलंय आणि संगमेश्वर ही महादेव आहे, महादेवाचं नाव आहे. त्याने संगमेश्वरचं दर्शन घेताना गाणगापुरामध्ये दर्शन घेताना माझा जन्म झाला असं त्यांचं म्हणणं होतं. आपल्याला काय माहीत, पण ते म्हणत होते म्हणून माझं नाव संगमेश्वर ठेवलं. आणि विशेष म्हणजे दत्त जयंती दिवशी जन्म झालेला, म्हणजे हे शिवभक्तीतला ही मुलगा आहे. ह्याचं घरचे कुठलं काही जमणार नाही, परंतु हा एक कुठलं तरी वेगळं काहीतरी करणाऱ्यापैकी म्हणून त्यांनी धार्मिक आहे. अगर धार्मिक होणार असेल त्यांना भविष्य माहीत असेल म्हणून त्यांनी माझ्या गळ्यामध्ये लहानपणापासूनच रुद्राक्ष घातलेला होता. तसंच सगळ्या लेकरांच्या घालत होते पण लेकरं ठेवत नव्हते, पण मी सांभाळत होतो. आणि म्हातारीच्या लक्षात आलं की माझ्या गळ्यामध्ये रुद्राक्ष नाही. त्याच्यामुळं म्हातारी म्हणली, याच्यामुळंच तुला दृष्ट लागली बघ कडू. कडू म्हणायला विसरत नव्हती कारण ती मला कधी गोड म्हणतच नाही, माझा बाळ म्हणून असं करीतच नव्हती. कडू अक्कल नाही, नुसता उधळत फिरतो, लोकांनी सांगतो, चांगलं बोलतो बाहेर आणि आम्हाला घरी इथं असं करतो. ह्या आईच्या गोष्टी. पण तिनं ओळखलं की ह्याला रुद्राक्ष नाही आणि लगेच तिनं रुद्राक्षाची ही म्हणजे मागणी केली. चुलत्याकडे गेली ते आणि तिथून रुद्राक्ष आणला आणि परत माझ्या गळ्यामध्ये घातला, काळ्या धाग्यामध्ये घातला. तर ही रुद्राक्ष घालण्यामागचं तुम्हाला बी सांगतो कारण की रुद्राक्षानं बाह्य बाधा वगैरे अशा गोष्टी होत नाहीत म्हणून रुद्राक्ष ही धारण करावं लागतो. मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि ही मला तर लहानपणापासूनच रुद्राक्ष होता. आता मी मोठा झालं तर माळा घालतो ती बाजू वेगळी, पण लहानपणापासून रुद्राक्षही मी धारण करतो. तर अशा पद्धतीनं नाटक झालं, रुद्राक्ष घातला, मला बी बरं वाटू लागलं, म्हणजे चांगलं झालं की. पण ही माझं प्रकरण चांगलं गाजलं. गावामध्ये रस्त्याने चाललं तरी बाया माझ्याकडे येऊ बघायच्या, असं बघायच्या, हसायच्या. कारण एक कुतूहलाचा भाग होता की स्त्रीचं पात्र केलं म्हणून. माय काळ जर दिसतंय कुलबुल करायचं, पण रात्री कसं गोरं गोरं दिसत होतं ग. आता ह्यांना काय माहिती गोरं गोरं कसं होतं. पावडर नव्हतं, फाउंडेशन स्थापलं होतं माझ्या आहेत का दल चढूस तर फाउंडेशन मस्त मेकअप केलेलं होतं.
त्याच्यामुळे मी काळात जरी असलो तरी माझ्या हातापाया सगळ्याला ते फाउंडेशन थापून गोरं करून टाकलं होतं मेकअप मॅननं. तर ते म्हणजे किती छान दिसत होतं, किती छान, म्हणजे मला बोलायचा प्रयत्न करा, चांगलं केलंच बघ काम ते. काय म्हणजे बघाय कुणीही माझ्याकडे बघायचे म्हणजे किती छान केलं, किती छान केलं. आणि पोरांमध्येही माझं एक जरा अस्तित्व निर्माण झालं की मोठे मुलं होते. मोठे मुलं सुद्धा मग मला थोडं वेगळं आहे ना बोलले की म्हणले ही खरंच आपल्यापेक्षा चांगलं काम केले, सगळेजण म्हणतात, लोक म्हणतात. हं? तर अशा पद्धतीनं नाटक झालं. आणि मग पुढे सुद्धा आता पोराच्या मनामध्ये आलं की आपण आता ह्याला नाटकामध्ये घेऊत. आणि ह्याचं काही गोष्टी पाटलाने सांगितलं, लिमराज पाटील अजून बी आठवतात, वरी गेले त्याला आता 20 वर्ष होईल त्यांना पण जाऊन, 20 वर्ष जास्त झालं काय मला आठवत नाही, पण तरी बरेच दिवस झालं. आणि तेच सांग म्हणले बघा गिऱ्हाईक किती तुमच्यापेक्षा लहान असून सगळ्यात कसं काम केलं, नंबर 1 काम केलं का नाही. हां, त्याला काही कळतंय की त्यातलं, पण कसं बोलत होता म्हणले. म्हणजे जरा शिका त्याच्याकडून. हे पोराला बोलले, मग पोरांनी वाटायला की खरंच मोठे माणसं सुद्धा म्हणते त्यांना काम चांगलं केलंय. मग आता आपण दुसऱ्या नाटकामध्ये आता पण हिरोईन वगैरे नाही, आता मग दुसरे मुलं पण राजी होऊ लागले की आता स्त्री पात्र करायला. कारण आता काय नसतं, तसं काही नसतं, मुलांनी केलं तरी मग पुन्हा काही गरज पडली नाही म्हणजे स्त्री पात्र करण्याची कधी काही. पण नाटकाला म्हणजे कुठलं नाटक बसवायचं असेल तर मला विचारायला लागली ती, आता कसं करायचं, पुढे काय करायचं, अगर प्रमुख भूमिका तरी काहीतरी कर, अशी विचारणा होऊ लागली. आणि मग सगळं असं म्हणजे करमणूक म्हणून. पण देव देव विसरत नव्हतो. हा देवाचं मी नाटक बसवलं तर पूजा अर्चा जी गणपती स्तवन मी स्वतःच म्हणत असे. ही एक गुरुजीने सांगितलं ही कला आहे. आणि स्टेजवर जर गेलं तर तुला पुढे आयुष्यामध्ये लोकांपुढे बोलताना भीती वाटणार नाही, काय नाही, म्हणून तू करत जा. म्हणून ही मला एक त्यांनी शिकवलं होतं, सांगितलं होतं. आणि त्यांच्या आग्रहास्तव मी नाटकं समजा करू लागलं मुलांबरोबर कधी मध्ये. आणि पण मुलं मला एक चांगलं नाटक सांगतंय, डायलॉग कसे बोलायचे सांगतंय, काही सांगतं लहान असलं तरी. म्हणून मोठी मुलंही ऐकायची माझं. मी सांगायचं तू असं यायचं, तू असं करायचं, ते तसं करायचं, अशा गोष्टी ती ऐकत होती. मग बरेचसे नाटकं पुढे बी झाले. पुन्हा कधी वर्ष 6 महिन्याला असायचं नाटक. त्यात मग पुढे बी एक नाटक घेतलं. आणि दिवाळीचं काहीतरी होतं. त्या नाटकामध्ये सुद्धा मुलांनी बसवलं, पण मला एक भूमिका दिली त्याच्यामध्ये, ब्राह्मणाची भूमिका दिली. म्हणले ही देवदेवापैकी म्हणले म्हणजे आहे म्हणले ॲक्टिव्ह बी आणि जरा देवदेव करणाऱ्यापैकी म्हणले ह्याला ब्राह्मणाची देव दे, कारण शुद्ध बोलेन म्हणले जरा ब्राह्मणासारखा. तर त्यांनी त्याच्यामध्ये भूमिका दिली. भूमिका बऱ्यापैकी मोठी होती. पण माझ्या जोडीला माझा भाऊच घातला. कारण भाऊ आता गावाकडे येत होता, म्हणजे आता त्याची शाळा म्हणजे बंद झालं का काय मला तेवढं आठवत नाही ती. पण तो गावाकडे, मग त्याला बी वाटायचं ही माझं ऐकल्यानंतर त्याचं माझं कधी जमत नव्हतं जास्त. आमचा संपर्क नव्हता. त्याच्या वयात आणि माझ्या वयामध्ये 6 वर्षाचा फरक आहे. एवढं काय आमचं सूत्र नव्हतं. परंतु पोरं त्याच्या वयाची होती, त्यांच्यामुळे दोस्तांना म्हणले तुम्हाला दोघा भावाली काम देऊ म्हणले. आता भाऊ काही ॲक्टिंग मधला नव्हता आणि त्याला त्यातलं काही कळत बी नव्हतं. पण एक करायचं म्हणून पोराच्या आग्रहास्तव आणि आम्हा दोघांचं जोडी बनवली. आणि मला ब्राह्मणाचं दिलं आणि त्याला मारवाडीचं दिलं. त्या नाटकामध्ये जोडी होती मारवाडी आणि ब्राह्मणाचे अशी. तर मी काही नवीन काढण्याच्या असायच्या शोधामध्ये. तसं मग मी शोध काढला की ब्राह्मण होता, चष्मा होता, त्याला म्हातारा ब्राह्मण केलता. पण मी चष्म्याचे काच काढून टाकले ते आणि नुसते रिंगत ठेवली असली फ्रेम. आणि पण ही तालीम असताना काही कशा तरी कारणास्तव मला उष्णता झाली. आणि उष्णता झाल्यामुळे मला बेंड आले. एक तर शीटवर आलं, पुन्हा पायामध्ये एक आलं खूप मोठं. आणि जी माझ्याबरोबर जी पात्र करते ती घाबरला मुलगा की म्हणलं आता ही बेंड आलं ह्याला, आता ही नाही नाटकात काम केलं तर माझं पात्र पडतंय, मग कोण करीन ऐन वेळेला असं. म्हणून मला बळ म्हणले करावंच लागते. कसं बी लंगडत ये. आणि म्हणलं बसता येत नाही मला, पण कर बाबा तू कसं तरी कर, पण ये तू जे डायलॉग बोलल्याशिवाय मला कसं बोलता येईल, तू उभा राहून नुसता बोल.
पण ये तू तू करावंच लागतंय. म्हणून त्याच्या तळमळीसाठी मी माझ्या शीटवर बेंड आलेलं होतं, पायाला बेंड, चालता येत नव्हतं. पण लोकांना माहीत नव्हतं. मी ज्यावेळेस पहिला प्रवेश केला, पहिली एंट्री केली, सुरुवातीला डायलॉग बोलायचं असते ना, त्यावेळेस गणेश स्तवन झाल्यानंतर जी डायलॉग बोलण्यासाठी आलो माझा एक, आणि मी चष्म्यातून असं म्हणजे याचा ही होते रे, काच काढून टाकले होते, रिंगा होत्या नुसत्या. मी फक्त आलो, पण लंगडत लंगडत, आता हे ओरिजिनल लंगड नव्हतं माझं, मला अभिनय नव्हता लंगडण्याचा. मला ते पायाला चालता येत नव्हतं, पायाला बेंड आल्यामुळं शीटवर, त्याच्यामुळे ऑटोमॅटिक वाकडा चालत होतो, असं असं करीत असं करीत करीत चालत. लोकांना ती माझी ती काठी हातात, ती काठी सुद्धा नव्हती मला नियमानं त्याच्यात काही, पण मी काठी, ती वाकडी काठी, छत्रीसाठी आकड्याची काठी घेऊन आपलं असं असं करतो. मला सपोर्टमध्ये आणली होती, मी चालता येत नाही म्हणून, ओरिजिनलच. पण लोकांना वाटलं काय ॲक्टिंग आहे, म्हणजे माझं खरं बी असलं तरी त्यांना ॲक्टिंगच वाटायची. इथं माझं दुखत आहे त्याचं काही नाही, ॲक्टिंग म्हणून लगेच टाळ्या. कारण ती माझी एंट्री झाली की टाळ्या वाजवायला, आणि मग मी आपला चष्मा असा काढून त्या रिंगातून असं बघितलं. हा, वा वा, आनंद वाटला पहा, तुम्ही आमचं नाटक पाहायला आला आहात ना, वा वा. अरे भोगीलाल, मग आमच्या भावाच्या पात्र होतं भोगीलाल नावाचं त्याचं. आमचा भोगीलालला पाठ काही होत नव्हतं. तो आपला, त्याला मी आयडिया दिली होती, तू म्हणलं पाठ नसलं तरी एक डायरेक्ट ठेव, आपलं जसं असतात खतावणी असते तसं खतावणीचंच लिहून ठेव तुझे डायलॉग. आणि ती काय, त्याला मी असं ॲक्टिंग लोकांच्या टाळ्याच्या पुढे ह्याला काय बोलायचं तेच कळना गेलं. अरे राहू दे राहू दे राहू दे राहू दे, नाही ना, चल चल, मला आता वेळ होतोय रे, असं एवढं म्हणलं, बाकी काही नाही बोललो. पण लोकांनी शिट्ट्या वगैरे मारायला चालू केलं. आणि मला त्यावेळेस एक गावातलेच कोणतरी ब्राह्मणाचंच माणूस, हा, त्यांनी मला एक घड्याळ बक्षीस दिले. लगेच वरी आले, म्हणले घड्याळ, म्हणले तुला, म्हणले बक्षीस, खूपच छान ॲक्टिंग काम केलं लगेच पहिल्याच ह्याला. तर अशा पद्धतीनं म्हणजे मी नाटकामध्ये सुद्धा व्यवस्थित करायला लागलो. अशा बऱ्याचशा गोष्टी झाल्या. नाटकामधले खिस्से भरपूर आहेत, खूप खिस्से आहेत, असे बरेच वर्षाला व्हायचे. आणि व्यवस्थित चाललं होतं. पण मेन माझं काय होतं, नाटक जरी करत असलो तर ही एक भाग आहे. उद्याच्याला भविष्यामध्ये आपल्याला काही सांगायचं वगैरे असेल तर ही नाटकातलं जी अभिनय असतो, अगर त्याची एक लोकांची नजर मेलेली असते म्हणतात, ही नजर मरण्यासाठी ही नाटक करावं लागत होतं. आणि त्याचा खरंच उपयोग झाला. नाटक मी तुम्हाला सांगण्याचं, मध्ये आपलं तर खरं तर शिवोपासनेचा कार्यक्रम आहे, शिवोपासना देवधर्मातला, पण तुम्हाला हे सांगायचं, ही आत्मकथा नाही, मी काय केलं हे बी कळायला पाहिजे तुम्हाला. कारण जी आयुष्यामध्ये लोकांना वाटतं की नुसतं महाराजपणच असेल काय, की ह्यांनी मागं बी यांच्या पाठीमागं काय काय केलेलं असतं, हे कळावं तुम्हाला. तर मी खूप नाटकामध्ये तसे आपले हौशी नाटकामध्ये कामं केली, आणि त्याचा उपयोग आज बी होतोय. कारण मला त्याच्यातले काही गम्य कळले, लोकांशी संवाद साधायचा, लोकांची करमणूक करणं, ह्या गोष्टी समजल्या. आणि जिवंत अभिनय काय प्रकार असताय, ह्या गोष्टी त्याच्यातून नाटकामुळे समजल्या. तर नाटक म्हणजे माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट होती. जरी तुम्हाला वाटत असेल नाही या नाटकाचा विषय काय, तर ही आत्मकथनामध्ये आलेला आहे. कारण मी ते जर चुकवलं तर बऱ्याच जणांना, माझ्या परिचयाच्या लोकांना म्हणते, तुम्ही नाटक केलं होतं, तुम्ही परत होत म्हणजे शिकवत होतात, मग तुम्हाला हे कसं काय नाटकाचा एखादा उल्लेख केला नाही. म्हणून मी हे आज भाग सांगितला, थोडक्यात सांगितलं. खूप आहेत किस्से बरेचसे, सांगेल वाटलं तर, पण आजच्या भागापुरतं एवढंच. तर मंडळी, तुम्हाला हा भाग कसा वाटला हे जरूर कळवा, आणि जरा पाहत राहा. त्याच्यात काही चुका होत असतील, माझ्याकडून काही अतिरेक सांगण्यात येत असेल, तुमचे कुठं मन दुखवत असतील तर तेही सांगा. कारण मी कुणाचं मन दुखवण्यासाठी काही, कुणाचं समजा जाती उल्लेख वगैरे काही केला असेल तर तसं काही नाही. एक ओघातून, बोलण्याच्या ओघातून बोलून जातो. चुकलं हुकलं माफी असावी, तुमची क्षमा मागतो. आणि आजचा हा आपला कार्यक्रम इथेच थांबवतो. परत भेटणारच आहे उद्याच्या भागात. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत, सुखी राहा आणि समाधानी राहा.